इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 16वे अनुवंशिकता आणि परिवर्तन। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणामध्ये अनुवंशिकता, मेंडेलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत, गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग इत्यादींचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, तुमच्या वर्गातील सर्व मुले किंवा मुली सारखेच दिसतात का? तर नाही। किंवा आता खाली काही वैशिष्ट्ये दिलेली आहे व्यक्तीची आणि आपण स्वतः आपले आजोबा, आजी, वडील, आई यांच्यात काही साम्य आहे का हे तुम्ही शोधून घ्यायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे। त्वचेचा रंग, तुमच्या चेहऱ्याची ठेवण, मग तशीच तुमच्या आजीची आहे की आजोबांची आहे की आईवडिलांची आहे हे तुम्ही तिथे टिक करायची आहे। तुमची उंची, डोळ्यांचा रंग, हाताच्या अंगठ्याची ठेवण, हे जी काही वैशिष्ट्ये आहे हे वैशिष्ट्ये तुम्ही स्वतःमध्ये कशी आहेत किंवा तशीच वैशिष्ट्ये तुमच्या आईवडिलांमध्ये किंवा आजी आजोबांमध्ये आहेत का याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे। बघा, आपल्या आसपास निसर्गातील एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता असते, हे आपण यापूर्वी अभ्यासलेले आहे जैवविविधता या प्रकरणामध्ये। परंतु ही विविधता नेमकी कशामुळे निर्माण होते याचा विचार आपण या पाठामध्ये करणार आहोत। त्यासाठी आधी आपण बघणार आहोत अनुवंश म्हणजे काय। बघा, सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा आहे। या शाखेला अनुवंशिकी शास्त्र असे म्हणतात। पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते। या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनकांशी खूप साम्य दिसून येते। अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात भेद सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद तुलनेने जास्त होतात। याबद्दल आपण अजून माहिती पुढच्या वर्षी अभ्यासणार आहोत। बघा, निरीक्षण करा, तुमच्या वर्गातील तुमच्या मित्रांच्या कानाच्या पाळीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। त्यानंतर रंगाचं निरीक्षण केला किंवा आपल्या चेहऱ्याची ठेवण बघा, नाक, ओठ यांची ठेवण, कपाळाची ठेवण, ही जर आपण सर्व बघितली तर आपल्याला खूप वेगळेपणा त्याच्यामध्ये दिसून येतो। मग हे सर्व भेद का दिसून येतात तर प्रत्येकाचे आईवडील वेगवेगळे आहेत आणि म्हणजे जनक वेगवेगळे आहेत आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा असतो किंवा भिन्न असतो। मग आता आपण बघूया अनुवंशिकता म्हणजे काय। माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता असे म्हणतात। व्याख्या नीट लक्षात ठेवायची आहे। माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता असे म्हणतात। आणि म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी दिसतात, कबुतराची पिल्ले कबुतरासारखी दिसतात, तर मानवाची संतती मानवासारखीच असते। मग आता हे अनुवंशिकतेची लक्षणं नेमकी कशी असतात किंवा त्या लक्षणांचं प्रकटीकरण कसं होतं हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया। बघा, मातापिता आणि संतती यांच्यामध्ये खूप साम्य असले तरीसुद्धा लहान मोठे भेदसुद्धा आढळतात, हे आपल्याला माहिती आहे। आपण स्वतः आणि आपल्या आईवडील यांचं उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवायचं आहे। हे साम्य किंवा भेद अनुवंशिकतेचेच परिणाम असतात। अनुवंशाची यंत्रणा काय असते आणि ती कशी काम करते हे आपल्याला बघायचं आहे। बघा, पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा DNA मध्ये असतो, डिऑक्झी न्यूक्लिक आम्ल यामध्ये असतो। आणि या DNAच्या ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनांसंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्यालाच प्रथिनासाठीचे किंवा त्या विशिष्ट प्रथिनासाठीचे जनुक असे म्हणतात। या प्रथिनांचा सजीवांमधील लक्षणांशी काय संबंध आहे हे आता आपण जाणून घेऊया। बघा, हे स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे। वनस्पतीची उंची हे लक्षण इथे विचारात घेऊया। आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलं की वनस्पतींमध्ये वृद्धी संप्रेरक असतात, हे आपल्याला माहिती आहे। वनस्पतीच्या उंचीतील वाढ ही वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते। बघा, जर वनस्पतीद्वारे
निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विकाराच्या कार्यक्षमतेवरून ठरले जाते. कार्यक्षम विकारे जास्त प्रमाणात संप्रेरके निर्माण करतात, ज्यामुळे वनस्पतींची उंची वाढते. पण जर विकारांची कार्यक्षमता कमी पडली तर संप्रेरके कमी प्रमाणात तयार होतात आणि वनस्पतीची वाढ खुंटते. यावरून ह्या लक्षणांचं प्रकटीकरण आपल्याला दिसून येतं. आता आपण बघूया गुणसूत्रे म्हणजे काय. बघा, आकृतीमध्ये इथे गुणसूत्रांची रचना दाखवलेली आहे. तर सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. गुणसूत्रे मुख्यतः केंद्रकाम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. आपल्याला पेशी विभाजनाची प्रक्रिया इयत्ता 10वीला विज्ञान भाग 2मध्ये पहिल्या प्रकरणामध्ये जास्त सविस्तर शिकायची आहे. आनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावर असते आणि प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या ही विशिष्ट असते. कोणती असते आपण पुढे एका टेबलमध्ये बघूया. बघा, प्रत्येक गुणसूत्र हे DNA बनलेले असते. DNA हे जे धागे आहेत की नाही, ह्या धाग्यांनी ते बनलेले असते. आणि पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते आणि प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित असा भाग असतो. इथे आज दाखवलेला आहे की नाही, हा संकुचित भाग असतो. त्याला प्राथमिक संकोचन असे म्हणतात किंवा गुणसूत्र बिंदू असे म्हणतात. इथे आपल्याला दाखवलेला आहे गुणसूत्र बिंदू. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात आणि प्रत्येक भागास गुणसूत्रभुजा असे म्हणतात. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूंची जागा ठराविक असते आणि त्यामुळे गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. ते आता आपण बघूया. गुणसूत्रांचे प्रकार. गुणसूत्रांचे प्रकार पेशी विभाजनाच्या वेळी स्पष्टपणे दिसतात. पहिला प्रकार आहे मध्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो व हे व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्रभुजा समान लांबीच्या असतात. दुसरा प्रकार आहे उपमध्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे यल या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा ही दुसऱ्या भुजेपेक्षा थोडीशी छोटी असते. तिसरा प्रकार आहे अग्रकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असतो व हे जे या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी आणि एक खूपच छोटी असते. आणि चौथा प्रकार आहे अंत्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू अगदी टोकाला असतो आणि हे आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्रभुजा असते. हे गुणसूत्रांचे प्रकार आहेत. बघा, आता या टेबलमध्ये आपल्याला कोणत्या सजीवांमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते हे दिलेली आहे. खेकडा 200, मका या वनस्पतीमध्ये 20 गुणसूत्रे असतात. बेडूक 26 गुणसूत्रे, गोलकृमी 4 गुणसूत्रे, बटाट्यामध्ये 48 गुणसूत्रे आणि मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघूया DNA म्हणजे काय. डीऑक्झिन्यूक्लिक ॲसिड. बघा, आपण बघितलं की गुणसूत्रे ही मुख्यतः DNAची बनलेली असतात. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर याने या आम्लाचा शोध लावला, म्हणजे DNAचा शोध लावला. प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकामध्येच सापडले म्हणून याचे नाव केंद्रकाम्ल असे ठेवण्यात आले. मात्र ते पेशीच्या इतर भागात सुद्धा आढळते. DNAचे रेणू विषाणू जीवाणूंपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्व सजीवांमध्ये आढळतात. हे रेणू पेशींचे कार्य, वाढ व विभाजन म्हणजेच नवीन पेशी तयार होणे म्हणजेच प्रजनन नियंत्रित करतात आणि म्हणूनच त्यांना प्रधान रेणू असे म्हणतात. DNA रेणूची रचना सर्व सजीवात सारखीच असते. इसवी सन 1953 साली
वॅटसन व क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाईडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपटलेले असतात. यास द्विसर्पिल रचना असे म्हणतात. या रचनेची तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. ते आपण बघूया. बघा, DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाईडच्या नावाच्या अनेक लहान रेणूंनी बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे 4 प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स असे म्हणतात, तर थायमिन आणि सायटोसिन यांना पिरिमिडिन्स असे म्हणतात. न्यूक्लियोटाईडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लियोटाईडसुद्धा 4 प्रकारचे असतात. DNAच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाईडची रचना साखळीसारखी असते. या पद्धतीने DNAचे 2 धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील 2 खांब, हे जे आपल्याला दिसत आहेत हे. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू आणि फॉस्फरिक आम्ल यांनी बनलेले असतात. आणि शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. बघा, इथे दिलेलं आहे नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी ॲडेनिन, थायमिन आणि ग्वानिन, सायटोसिन या पद्धतीने. आणि नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर, ॲडेनिनची जोडी कोणाबरोबर असते? थायमिन बरोबर, आणि ग्वानिनची जोडी सायटोसिन बरोबर असते. आता आपण बघूया जनुक म्हणजे काय. बघा, प्रत्येक गुणसूत्र एकाच DNA रेणूचे बनलेले असतात. हे आपण आत्तापर्यंत अभ्यासलेलं आहे. या DNA रेणूतील रेणूखंडांना जनुके असे म्हणतात. एक एक जो भाग असतो त्या भागाला काय म्हणायचं आहे? जनुके. DNA रेणूतील न्यूक्लियोटाईड्सच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेची जनुके तयार होतात आणि ही जनुके एकाच ओळीत रचलेली असतात. जनुके पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवर आणि आपल्या कार्यावर नियंत्रण ठेवत असतात. तसेच ती आनुवंशिक लक्षणे मातापित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करत असतात आणि म्हणूनच त्यांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक असे म्हणतात. त्यामुळेच मातापिता आणि त्यांची अपत्ये यात पुष्कळसे साम्य आढळते आणि जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. त्यानंतर आपण पुढच्या एका ॲसिडची किंवा आम्लाची माहिती घेऊया. तो म्हणजे RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड. बघा, RNA हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटची रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरॅसिल, इथे हे युरॅसिल आहे नवीन, या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयोगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लियोटाईड तयार होत असते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून RNAचा महारेणू तयार होत असतो. त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्यांचे 3 प्रकार आहेत. आपण RNA बद्दल अजून सविस्तर माहिती इयत्ता 10वी मध्ये घेणार आहोतच. पहिला प्रकार आहे रायबोझोमल RNA. त्याला काय म्हणायचं आहे? rRNA. रायबोझोम अंगकाचा घटक असलेला RNAचा हा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे कार्य करत असतात. बघा, हे RNA काय करतात? प्रथिनांचं म्हणजेच माहितीचं संश्लेषण करत असतात. दुसरा प्रकार आहे मेसेंजर RNA, mRNA. पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात DNAच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत नेणारा हा दूत रेणू आहे. तर काय करतो तो? पेशी केंद्रकामध्ये जनुकांमध्ये प्रथिनांची निर्मिती झालेली आहे हा संदेश रायबोझोमपर्यंत पोहोचवण्याचं काम हा RNA करत असतो. म्हणून त्याला mRNA, मेसेंजर RNA असं म्हटलं जातं.
आणि तिसरा प्रकार आहे ट्रान्सफर RNA tRNA. बघा आता mRNAवरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करणार आहे, तर हा tRNA जो आहे बघा हा वरचा तो तेवढं उचलतो प्रथिने आणि त्यांना कुठपर्यंत नेतो, रायबोझोमपर्यंत घेऊन जातो आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, ट्रान्सफर RNA. या पद्धतीने आपण DNA आणि RNA बद्दल माहिती अभ्यासलेली आहे. आता त्यावरून पुढील स्वाध्यायामधले प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. इथे आपल्याला कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत आणि ते योग्य पर्याय निवडायचे आणि खालील हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. DNA रेणूची रचना स्पष्ट करा. DNA फिंगरप्रिंटचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा. बघा आता तुम्ही बरंच सिरियल पिक्चरमध्ये हे बघत असतात फिंगरप्रिंट्स, त्याबद्दल तुम्ही तुमच्या शब्दामध्ये किंवा तुमचं मत तुम्ही इथे व्यक्त करायचं आहे. आणि RNAची रचना, कार्य आणि प्रकार स्पष्ट करा. अशा पद्धतीचे एवढे प्रश्न उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत.